नमस्कार, सुप्रभात. मी स्मृती पांचाल. मोगरा फुल्लाच्या वास्तू या सदरामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. एखाद्या वास्तूमध्ये आपण राहायला गेलो आणि तिथे आपल्याला काहीतरी त्रास सुरू झाले की ही वास्तू बरोबर नाही की काय अशी आपल्या मनामध्ये शंका येते आणि मग आपल्याला वास्तुशास्त्राची मदत घ्यावीशी वाटते. आपल्या वास्तूची योग्य आखणी आणि रेखाटणी केली असता त्याची आपल्याला चांगली फळं येतात हे मनुष्याच्या ध्यानामध्ये यायला लागलं आणि त्यातूनच पुन्हा वास्तुशास्त्राप्रमाणे वास्तूची खरेदी किंवा त्याची बांधणी आणि त्याच्यामधले फेरफार सुरू झाले. आपण भूखंड जे आहेत हे जेव्हा खरेदी करतो त्यावेळेला ते भूखंड कशा प्रकारचे आहेत, त्यांचे आकार काय आहेत आणि ते आपल्याला कुठली फळं देणार आहेत याची माहिती करून घेणं अतिशय आवश्यक असतं. आजचा भूखंड जो आहे हा आहे पट्टीकृती भूखंड, अर्थात पट्टीच्या आकाराचा भूखंड. वास्तुनियमांप्रमाणे हा भूखंड जो आहे हा जरी 90 अंशामध्ये असला आणि आयताकृतीसारखा दिसत असला, म्हणजे आयताप्रमाणे दिसत असला, तरी लांबीपेक्षा त्याची रुंदी जी आहे ही अतिशय जास्त आहे. म्हणजे 1:3 किंवा 1:4 या प्रकारामध्ये हा भूखंड मोडतो. जरी हा 90 अंशामध्ये असला आणि आयताकृती असला तरी असे भूखंडही आपल्याला त्रासदायक ठरू शकतात. समजा एखाद्या घरामधल्या व्यक्ती तिथे राहत आहेत, एखादं कुटुंब तिथे राहत आहेत. 2 भाऊ जर एकत्रपणे राहत असतील आणि या भूखंडामध्ये जर यांनी निवासस्थान केलं तर अशा 2 भावांमध्ये खडाजंगी सुरू होते. असं का होतं तर सर्वसाधारणपणे अशा भूखंडांवरती वास केलेली जी कुटुंबीय आहेत यांच्या बाबतीतही अशा गोष्टी घडण्याची शक्यता असते. याच्या मागचं कारण असं, याच्या लांबीपेक्षा याची रुंदी जी आहे ही अतिशय मोठी आहे. त्यामुळे हा जो लहान भाग आहे आणि हा दुसऱ्या बाजूनी अतिशय मोठा भाग आहे, त्यामुळे तिथे राहणाऱ्या व्यक्ती ज्या आहेत यांच्यामध्ये वैचारिक मतभिन्नता जी आहे ही नेहमीच आपल्याला आढळून येते. त्याच्यामुळे मग अगदी भांड्याला भांडं लागलं इथपासून ते अगदी प्रॉपर्टीच्या वाटण्यापर्यंत कुठल्या ना कुठल्या गोष्टीवरून अशा भूखंडामध्ये नेहमी माणसं भांडताना दिसत असतात. सहसा महानगरांमध्ये जिथे जागेची टंचाई असते तेव्हा सर्वसाधारणपणे अशा पट्टीकृती भूखंड जे असतात हे इमारतींसाठी वापरले जातात. आणि मग बघतो की अशा इमारतींमधल्या 2 किंवा 3 सोसायट्या ज्या आहेत यांचे कायमचे वाद जे असतात हे नेहमी सुरू झालेले दिसत असतात. समजा एखाद्या व्यक्तीला असा भूखंड घ्यावाच लागला तर हा भूखंड रेक्टिफाय होऊ शकतो का? नक्कीच. असे भूखंड जे आहेत हे आपल्याला निश्चितच उपयोगामध्ये आणून घेऊ शकतो. त्यासाठी हा जो भूखंड आहे इथल्या ह्या मध्यराखी किंवा मध्यापासून थोडंसं लांब जर आपण तिथे कॉपर वायरनी उभा छेद दिला तर हा भूखंड जो आहे हा कापला जातो. जरी दिसण्यासाठी हा भूखंड आपल्याला एक दिसत असला तरी या भूखंडाचे 2 भाग केले जातात आणि हे 2 भाग जे आहेत हा एक भाग आयताकृती आणि एखादा भाग चौकोनाकृती अशा आकृतीमध्ये येतो. आणि मग हेच भूखंड जिथे व्यक्ती वादविवाद भांडणतंट्यांनी त्रस्त झालेल्या होत्या, कोर्टाच्या दिवाणी खटल्यांनी त्रस्त झालेल्या होत्या, असे हे भूखंड आपल्याला निश्चितच चांगली फळं द्यायला लागतात. हे जे भूखंड आहेत हे कॉपर वायरच्या सहाय्याने जेव्हा आपण उभा छेद देऊन कापतो किंवा कापले जातात त्यावेळेला या 4ही कोनांमध्ये, त्याचबरोबर या पुढील 4ही कोनांमध्ये ह्या भूखंडांमध्ये ब्रह्मा सेट आणि त्याचबरोबर नवग्रह सेट घालावा आणि कॉपर वायरनी 4ही बाजूनी हे भूखंड बांधून टाकावेत, ज्यायोगे हे भूखंड आयताकृती आणि चौकोनाकृती भूखंडामध्ये रूपांतरित होऊ शकतील. अशा भूखंडावरती निवास करणाऱ्या व्यक्ती ज्या आहेत त्यांचे वादविवाद हळूहळू कमी व्हायला लागतील आणि सुखशांती जी आहे अशा व्यक्तींमध्ये नांदायला लागेल. समजा अशा 2 भूखंडाचे जर भाग केले गेले आणि जर 2 भाऊ असतील
तर नेहमी मोठा भाऊ जो आहे याला उजव्या बाजूचा भूखंड जो आहे हा देण्यात यावा आणि जो लहान भाऊ असेल त्याने डाव्या बाजूचा भूखंड घ्यावा. दुसरा भूखंड आहे तो आहे अर्थात त्रिकोणी भूखंड. हा त्रिकोणी भूखंड जो आहे हा आपल्याला कशा प्रकारची फळं देऊ शकतो. त्रिकोणाकृती वास्तू किंवा भूखंड जर आपल्याला मिळत असेल तर शक्यतो असे भूखंड टाळावेत. त्रिकोणी भूखंड जे आहेत हे अतिशय त्रासदायक असे असू शकतात. त्रिकोणी भूखंडावरती निवास करणाऱ्या व्यक्ती ज्या आहेत यांना नेहमी निरनिराळे क्लेश, दुःख यांना सामोरं जावं लागतं. त्यांची सांपत्तिक स्थिती जी आहे तीही हळूहळू आपल्याला खालावलेली अशी दिसून येते. त्रिकोणी भूखंड आपण टाळावेत, अन्यथा टाळता येणं अशक्य असेल तर मागच्या भूखंडाप्रमाणेच यालाही इथे कॉपर वायरनी बांधून आपल्याला चौकोनी करून घेता येतं आणि ब्रह्मा आणि नवग्रहाच्या साहाय्याने यांना बांधता येतं. मात्र अशा भूखंडावरती निवासी वास्तू बांधणं काहीसं कठीण होऊन जातं. कारण इथे ही जागा जी आहे ही अतिशय लहान जागा इथे आपल्याला मिळत असते. त्यामुळे वास्तू बांधताना किंवा निवासी वास्तू बांधताना सर्वसाधारणपणे ब्रह्मस्थानाजवळ अशी वास्तू येण्याची शक्यता असते. त्यामुळे दिशाही अतिशय मोठ्या प्रमाणावर कट झालेल्या असतात. त्यामुळे अशा भूखंडावरती निवासी वास्तू न बांधणं हेच योग्य ठरू शकतं. बागायतीसाठी, शेतीसाठी असे भूखंड जे आहेत हे तुम्ही निश्चितच वापरात घेऊ शकता. पुन्हा वास्तूच्या पुढील भागामध्ये पाहणार आहोत आपण विविध भूखंड, त्यांची रूपं आणि त्यांची मिळणारी आपल्याला फळं. मात्र आज इथेच थांबतोय. नमस्कार.